तो व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये जायचा माझा. लोक मला सांगायचे तुमचा व्हिडिओ मी ट्रेंडिंगमध्ये पाहत आहो. माणसाचा दिवस पलटायला काही वेळ लागत नाही. हां, जर तुम्ही आत्ता श्रीमंत असाल तर कधी गरीब व्हाल याचा काही नियम नाही. कसं आहे, मोहीस होतो तसंच झालं जीवनामध्ये. मी श्रीमंत झालो, करोडपती व्हायला लागलो आणि एकाएकी खाली आलो. असं असतं हे जीवनाचं चक्र. कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा. कसं आहे, आता मी आलो लोकांच्या मोलमजुरी करायला. याआधी मी 5-6 वर्षापूर्वी श्रीमंत होतो. माझे 30,000 महिना पडायचा यूट्यूबचं. म्हणजे यूट्यूब चॅनल काढलं आरोग्याचं, 4.5 लाख झाले होते सबस्क्रायबर. खूप चॅनल चालायचं. एखादी 700, 800, 2,500 रोजी पडायची. पण काही कारणानं माझं चॅनल झालं डेट. असं आहे, डेट झालं म्हणजे कंटिन्यू त्याच्यामुळं व्हिडिओ बरोबर येत नव्हते. लहान मोठे व्हिडिओ येत होते. यूट्यूबवर 10, 11, 8-10 मिनटाच्या वरतच व्हिडिओ पाहिजे तेव्हा चॅनल चालते. 1-1.5 मिनटाचे व्हिडिओ आपण टाकले तर चॅनल खराब होते. असा आमचा अनुभव आहे. यूट्यूबला चांगलं कंटेंट पाहिजे, नुसते व्हिडिओ महत्त्वाचे नाही. कंटेंट चांगलं पाहिजे, लोकांना आवडलं पाहिजे, वॉच टाईम वाढला पाहिजे, तेव्हा ते यूट्यूब चॅनल सक्सेस होते. नाही तर काही फायदा नाही. आपलं कसं आहे, आता जीवनात अनेक काही ना काही गोष्टी येतेच जीवनामध्ये. तर अशा तशा गोष्टीमुळे आता आमच्या शेळ्या, त्याच्या पहिले मी शेळ्या लोकांच्या रोजमधून मजुऱ्या करायचो. नंतर मी शेळ्या घेतल्या होत्या. शेती थोडीशी वाहिली होती, नवरीची लरीची शेती वाहिली होती 10 वर्षापूर्वी. शेती मग एका वर्षी चांगली पिकली. नंतर बुडाकडे गेली शेती. मग त्याच पैशाने मी बकऱ्या घेतल्या होत्या. बकऱ्या चालायला लागलो होतो. बकऱ्या माझ्या सक्सेस झाल्या होत्या, चांगल्या बनल्या होत्या बकऱ्या. चांगल्या म्हणजे मध्यम आपल्या पोटापुऱ्या कशा तरी होत्या. त्यानंतर मी यूट्यूब चॅनल चालू केलं. यूट्यूब चॅनल चालू केल्यावर यूट्यूब चॅनल चांगलं चालायला लागलं होतं. मग चांगली कमाई व्हायला लागली. आणि मग कसं झालं, ह्याच्याच गोष्टी बकऱ्या तशा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आवाज आहे. बकऱ्या विकून टाक म्हणलं. आमच्या सुमित्राने विकल्याच नाही बकऱ्या. आता कुठं बकऱ्या विकते म्हणे, कारण तर आपल्याला घर नाही, दार नाही, म्हणजे घर बांधेपर्यंत बकऱ्या विकायच्याच नाही म्हणे. पण त्या गोष्टीमध्ये काय आपलं लोक कमेंट करे, तू यूट्यूबवर का म्हणते, तू का आयुर्वेद तज्ज्ञ आहे का, असे त्या लोक शिवाय कमेंटमध्ये. त्यानं मन झालं, खट्टू झालं माणसाचं. त्यानंतर मी ठरवून टाकलं आता व्हिडिओज टाकत नाही म्हणलं. पण यूट्यूबवर कसं आहे, कंटिन्यू व्हिडिओ पाहिजे. व्हिडिओ थोडेसे मग लेट आले त्यामुळे मग चॅनल झालं खतम, बरबाद झालं चॅनल. मग एक नाही अनेक चॅनलमध्ये झाले खतम. थोडीशी व्हिडिओ लेट नाही जमत यूट्यूबले. तुम्ही म्हणाल का आता मी आज व्हिडिओ टाकतो, उद्या टाकतो, परवा टाकतो, मग महिनाभर थांबतो, 15 दिवस व्हिडिओज टाकत नाही. तसं जमत नाही. यूट्यूबले कंटिन्यू व्हिडिओ पाहिजे, तेव्हा यूट्यूब चॅनल आपल्या रँकमध्ये येते. नाही तर काही फायदा नाही. तुम्ही म्हणाल का तुम्ही भलाही 10 महिन्याने एखादा चांगला व्हिडिओ टाकाल, पण काही फायदा नाही. चॅनल डेट झालं, एक डावचं काय चालत नाही. माझं चॅनल मी रात्री 9-10 वाजता चांगला व्हिडिओ टाकायचो. सकाळी 2.5 लाखापर्यंत व्हिडिओला व्ह्यूज यायचे. तो व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये जायचा माझा. लोक मला सांगायचे तुमचा व्हिडिओ मी ट्रेंडिंगमध्ये पाहत आहो. तर मला त्यावेळी ट्रेंडिंग काय तेवढं समजत नव्हतं. तर मग मी त्याला ट्रेंडिंग म्हणजे काय, तर मग लोक सांगायला लागले तू यूट्यूबवर जाऊन पहा, समजते. मी जाऊन पहा, मला समजेच नाही. आता मला माहीत आहे ह्या गोष्टी ट्रेंडिंगमध्ये काय असते. तर असं होय माझं पहिलं. भरपूर व्ह्यूज व्हायचे, मन आनंदी होतं, तब्येत चांगली बनली होती, झोप चांगली लागायची. पण एकाएकी यूट्यूब आपलं व्हिडिओ ते आपलं जे चॅनल डेट झाल्यामुळं मन खट्टू झालं, नाराज झालं, झोप नाही यायची. 5-6 वर्षी मी ताणतणावात काढले इकून तिकून. आणि मग गेल्या वर्षी माझ्या शेळ्या थोड्याशा वाढल्या होत्या 10 वर्षात. शेळ्या मेल्या. कोरोनाच्या पहिल्यापासून 5-6 वर्ष मूळ चॅनल मी ताणतणावात दिवस काढले. शेळ्यासुद्धा चालू नाही, शेळ्याची झाडझूडसुद्धा करू नये, बापूस करेन, सुमित्रा करे. इकून तिकून ते झालं. ते ताणतणाव कसं तरी कमी होतं का ताणतणाव. मध्येच पुन्हा हा ताणतणाव शेळ्या मेल्या गेल्या वर्षी. यावर्षी पुन्हा शेती झाली बरोबर. शेती डुकराने खाल्लं, परत आपल्या निसर्गाने खाल्लं. आता कृषी केंद्रवाल्यांना का माहीत नाही, कसं दिलं खत का माहीत नाही, बोगस खत दिलं. त्यामुळे शेती ते खत दुनियाचं माग त्यानं पावती नाही दिली आम्हाला. दुनियाचं खत माग
त्या बोगस खतामुळे आमची पराठी पण इतकी वाढलीवर गेली. भल्ली पराठी वाढली होती, 2-2 माणसं पराठी वाढली. बोंडाचा पता नाही. जे लागले ते पावसानं खाल्ले, सडून गेले. रानडुकराने पराठी मोडली. शेवटी पुन्हा दिल्या फवारण्या, कर्ज बाजारी होऊन गेलो. फायदा काहीच नाही. जेवढा लागला तेवढा खर्च लागला नाही. दरवर्षीपेक्षा डबल जास्त लागला खर्च. 39,000 खर्च लागला. फायदा काहीच नाही. परवा बाया घातल्या होत्या, पण आम्ही बाया घालत नाही. शेवट आता पावसाळा भाव कमी होऊन जाईल म्हटलं का 2-3 5-6 क्विंटल आहे का नाही का कापूस माहीत नाही मला. मोजलाच नाही आम्ही, मनच लागत नाही आम्हाला. तुळवून नाही, त्यामुळे 3-4 क्विंटल आहे कापूस आमचा कापूस. आता का भाव कमी होऊन जाईल म्हटलं, इकून टाका म्हटलं. पटकन बाया घातल्या आणि येथून टाकला थोडासा कापूस. आता हे रोज पाणी झालं, हे रोजी झाली. उद्या मला कापूस भरावा लागते, कापूस इकायला न्यावं लागते. अशी आता कंडिशन आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, लखपती माणूस कवा भिकारी होईन सांगता येत नाही. म्हणून माणसाने जीवनामध्ये सांभाळून राहिलं पाहिजे, असं एक सांगणं आहे. जीवनामध्ये चालत असता कोणतेही आपण निर्णय चुकवले तर निकाल लागते. मग कसं आहे, आमचं हे चॅनल डेट झाल्यानंतर मग मी आहे ना, राग आला का नाही पूर्ण व्हिडिओ डिलीट म्हणून टाक. शेवटी कमाईच नाही तर काय व्हिडिओ ठेवू म्हणलं. चॅनल आहे पुन्हा आता वाटायला लागलं व्हिडिओ टाकत जाऊ म्हणलं. आपण म्हणलं चांगले व्हिडिओ टाकत जाऊ म्हणलं. टाकायला लागलो व्हिडिओ. आता कामात चालते त्या व्हिडिओला व्ह्यूजच नाही, लोक ॲक्टिव्हच नाहीत. कामातही चालणार आहे. एक कसा चालला का 30,000पर्यंत पोचला व्हिडिओ, 30च्या वर पोचला आहे. नंतर हे काही नाही 400-500 रुपये भेटते, ते आता टाकणं बंद झालं. आता आम्ही हे असं मोलमजुरीला लागलो. आता काय करते, पोटाचा प्रश्न आहे. पोट भरासाठी काय करायला लागते, बायका पुरा जगवा लागते. तर असं का आता लोकांच्या रोज मजुरी करायला लागते. नगतीला कठीण कामं करावं लागते कमी पैशामध्ये. काबाड कष्ट करावं लागते. खराब कंडिशन आहे. आता आलो, आता करतो. आता दिवसभर कामं धामं उन्हातानात काम करावं लागते. मजाक मारिनो हे उन्हातानात काम करणं म्हणजे. आणि एकाएकी पहिलं सवय होती काम करायची. आता या 10 वर्ष झाले मला काम करायची सवय नाही. 10 वर्षानंतर मी एकदा हे काम करायला लागलो. 10 वर्ष झाले आता लागलो काम करायला. 10 वर्षाची सवय मोडली माझ्या शरीराची, तर कसं वाटतं झालं माझ्या जीवाले. वर जाता जाता खाली आपटलो. श्रीमंत होता भिकारी व्हायला लागलो. अशी कंडिशन माझी झाली. माझ्या म्हणाले काय वाटत असेल, माझ्या म्हणाले इंगड्या डसताय माझ्या म्हणाले. खराब कंडिशन आहे भावांना. आता का आपलं कोणाला काय सांगायचं, कोणाला सांगून पटणार आहे का. ज्याचं जडते त्याला भोगं लागते, त्याला भोगं लागते. खराब गोष्ट आहे. आता कोणी सांगून काही पटत नाही, कोणाला काही पटत नाही. नातेवाईक कोणी साथ देत नाही, सत्यात कोणी आपली मानत नाही. उलट गोष्टी करायला तयार आहे. असं तसं लई आहे जीवनात. काय कोणाला सांगून काही फायदाही नाही. चला भावांनो, आता हे करतो आता काम. हा व्हिडिओ आमचा आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा कसं वाटलं. तर पाच जा आमच्या गावाकडची ब्लॉग. नमस्कार.